लोकसभा निवडणुकीमध्ये ते उमेदवार होते ते आता राहणार नाही अशी शक्यता आहे। पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मात्र निरीक्षक पद देण्यात आलेलं आहे। हे जे खास करून चर्चेतले चेहरे होते की यांना दिल्लीला पाठवले जाणार अशी शक्यता होती, त्याला पूर्ण विराम मिळाला आहे अशी शक्यता आहे। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 23 निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे आणि या निरीक्षकांनी महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख मतदारसंघ आहेत भाजपचे, खास करून जे बालेकिल्ले आहेत आणि त्यांचे विद्यमान खासदार आहेत आणि तसंच या जागांवर निरीक्षक नेमलेले आहेत आणि या निरीक्षकांमध्ये खास करून ज्या नेत्यांची, जे वरिष्ठ नेत्यांची लोकसभेसाठी चर्चा होती त्यांची निरीक्षकपदी नेमणूक केली। यामुळे जर बघितलं की यांची लोकसभा निवडणुकीमध्ये ते उमेदवार होते ते आता राहणार नाही अशी शक्यता आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिलं नाव आहे ते सुधीर मुनगंटीवार जे आहेत, जे चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे। तसंच पंकजा मुंडे ह्या बीड परळीच्या आहेत। तसंच गिरीश महाजन जे आहेत, जे रावेर जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत, त्यांचं नाव जे आहेत लोकसभेसाठी उमेदवारी करतील असं मैदानात भाजप त्यांना उतरेल अशी शक्यता होती। मात्र पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार यांना मात्र निरीक्षक पद देण्यात आलेलं आहे। यामुळे यांची लोकसभा निवडणूक हे लढणार नाही अशी शक्यता आता वर्तवली जाते। जर बघितलं गिरीश महाजन यांना उत्तर पूर्व मुंबई हा मतदारसंघ निरीक्षक म्हणून दिलं आहे, तर पंकजा मुंडे यांना उत्तर मुंबई हा भाग दिला आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांना बीड हा लोकसभा मतदारसंघ दिलेला आहे। यामुळे हे जे खास करून चर्चेतले चेहरे होते की यांना दिल्लीला पाठवले जाणार अशी शक्यता होती, त्याला पूर्ण विराम मिळाला आहे अशी शक्यता आहे। मात्र आपण जर बघितलं की भाजपने हे 23 निरीक्षक नेमलेले, यामुळे भाजपजवळ आता 23 जागा महायुतीच्या अंडर लढणार आहेत। कदाचित ते अजून 2-3 जागा वाढून मिळतील अशी शक्यता आहे। मात्र 23 निरीक्षक नेमलेत म्हणजे भाजप 23 जागांवर त्यांनी आपला दावा केलेला आहे। दुसरं असं आहे की भाजपने आपली रणनीती पूर्णपणे आखली। आज जी दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक आहे, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या बैठकीत राहणार आहेत आणि जवळजवळ अमित शहा असतील, JP नड्डा असतील भाजपचे अध्यक्ष, हे सुद्धा या समितीमध्ये असणार आहेत। आणि जी निवड समिती आहे भाजपची कोर कमिटीची बैठक आहे, यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा हे बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। आणि अशी शक्यता वर्तवली जाते की भाजपचे जे प्रमुख मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघांपैकी 100 मतदारसंघांची उमेदवारी यादी ही केव्हाही जाहीर होऊ शकते अशी शक्यता आहे। आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या मतदारसंघात निवडणूक लढवतात ही एक उत्सुकता आहे। आणि कदाचित ह्यावेळेस ते आपला मतदारसंघ बदलतात का, वाराणसी जो त्यांचा काशी मतदारसंघ होता हा बदलणार का अशी एक शक्यता होती। या 100च्या यादीमध्ये, ज्या पहिली यादीमध्ये जे आहेत नरेंद्र मोदी यांचं नाव येतं का, हा एक महत्त्वाचा विषय असेल, कारण भाजपने पूर्णपणे निवडणुकीची रणनीती आखलेली आहे। त्याची आज जी बैठक आहे ती खूप महत्त्वाची बैठक आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जे काही नेते जे आहेत ते जसं गिरीश महाजन, असं वाटत होतं की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत रक्षा खडसे यांचा पत्ता कट करून गिरीश महाजन जे आहेत हे कदाचित उमेदवारी करू शकतात, दिल्लीला जाऊ शकतात। मात्र ती शक्यता मावळलेत, यामुळे रक्षा खडसेंना कुठेतरी जीवदान मिळालं अशी शक्यता वर्तवली जाते। तसंच बीडमध्ये जे आहेत की पंकजा मुंडे ह्या उमेदवार असू शकतात अशी शक्यता होती, मात्र त्यांना मुंबईमध्ये निरीक्षक म्हणून दिलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांचीसुद्धा अशी शक्यता होती की सुधीर मुनगंटीवार हे दिल्ली जातील। जर बघितलं की चंद्रपूर हा एकमेव मतदारसंघ जो आहे काँग्रेसच्या एकमेव खासदार आहेत, त्या तिथे सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांना उभं करून पूर्णपणे आपली सत्ता जी आहेत, आपले जे सर्वाधिक खासदार हे भाजपची निवडून यावं ही रणनीती होती। मात्र हे निरीक्षक नेमून यामुळे हे संपूर्ण भाजपने जे ते आता थांबवलेत। आता नेमके भाजपची ही 100 जणांची यादीमध्ये महाराष्ट्राचे किती उमेदवारांचे नाव असतात, किती लोकांचे उमेदवारांचे पत्ते कट होतात, हा एक महत्त्वाचा विषय येणार आहे। आणि येत्या काही वेळातच हे आपल्याला स्पष्ट होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।